जमीनची नोंद होणार आहे. आपली तलाठी लोकांना आम्ही रजिस्ट्रेशन त्यांची करून घेतली आहे. ते फील्डवर जातात आणि जो जमीन आहे त्याचे रिअल टाइम फोटो काढतात. त्यांचे लॉंगिट्यूड और लॅटिट्यूड प्रमाणे ते माहिती ते भरतात. अशी प्रमाणे आमची जो सगळी शासकीय जमीन आहे त्याची नोंदणी आम्ही हा सॉफ्टवेअरवर करणार. त्याचे नंतर हा जो जमीनवर अतिक्रमण आहे किंवा नाही, त्याच्यात तो किती एरिया आहे, फोटो कशी दिसते, ती सगळी माहिती त्याच्यावर होणार आहे. जरी अतिक्रमण आहे तर आपल्याला आता कळेल की आपली एवढी जमीनपैकी एवढी जमीनवर अतिक्रमण आहे. त्याच्या आम्ही इंटिग्रेशन रिअल टाइम मॉनिटरिंग साठी करणार की गुगल मॅपवर आता अतिक्रमण आहे किंवा नाही, आणि समजा 15 दिवसात तिथे काही अतिक्रमण झाला किंवा नाही, याच्याप्रमाणे जो अतिक्रमण होत आहे त्याच्यावर आम्ही वेळेवर कारवाई करू शकतो. हा सॉफ्टवेअरचा फर्स्ट फेज आहे. कारवाई आपल्याला झाली आहे. शासकीय जमीनची मोरलेस सगळं आपली इन्फॉर्मेशन भरली गेली आहे. आता पुढे हा सॉफ्टवेअरला आम्ही याच्यात पुढे बाकी आपले जो शासकीय इमारती असतात, समजा आपले सरकार केंद्र आहे, आपल्याकडे जे 810 आपले सरकार केंद्र आहे त्याची पण आम्ही जिओ टॅगिंग माहिती याच्यावर भरणार. तो आम्ही जसं गुगलवर बघतो की रेस्टॉरंट नियर मी, तो त्याच्यात सजेशन येतात. तो आता आम्ही जरी लिहिला की आपले सरकार केंद्र नियर मी, तो त्याच्यात सजेशन येईल आणि तिथे क्लिक केला तर डायरेक्टली आपले सरकार केंद्र जाता येईल. हे टप्पे 2 मध्ये आम्ही सगळे इनफॅक्ट नॉट ओनली आपले सरकार केंद्र, याच्यात पीएचसी, सब सेंटर, शाळा, शासकीय जे काही ऑफिसेस आहेत त्याची माहिती याच्यावर भरणार. तिसरे फेज मध्ये आम्ही याच्यात लोकांच्या फीडबॅक भरण्याच्या तरतूद याच्यात आम्ही करणार. समजा मी आपले सरकार सेवा केंद्रावर गेला, तिथे आम्ही एक QR कोड लावणार. त्याच्यावर जरी मी स्कॅन केला तो मला एक फॉर्म भेटेल, फीडबॅक फॉर्म. फीडबॅक फॉर्मवर ते जो पुरुष जरी तिथे गेला आणि फीडबॅक फॉर्म मध्ये त्याला की तुम्हाला व्यवस्थित सांगितलं तुमच्या सुविधा भेटली किंवा नाही, तुम्हाला किती वेळात त्यांनी तुमचं काम करून दिला, तसं ते फीडबॅक फॉर्म मध्ये 8-10 प्रश्न असणार. तो फीडबॅक फॉर्म त्यांनी भरून दिला तो माझ्याकडे सगळे आपले सेवा केंद्र मध्ये जो VLE असतात त्यांची रिपोर्ट माझ्याकडे येईल आणि त्याच्यात आम्ही कलर कोडिंग करणार. म्हणजे रेड, ग्रीन आणि येलो. जे रेड मध्ये आपले VLE असतात म्हणजे नेहमी ते लोकांची तक्रार त्याच्याबद्दल आहेत, त्यामुळे त्यांनी फीडबॅक फॉर्म मध्ये व्यवस्थित मार्किंग दिली नाही. तो माझ्याकडे कलर कोडिंग प्रमाणे असे जो व्हाईट आपले सर्व केंद्र आहे, आपले सेवा केंद्र आहे त्यांची माहिती मिळेल, त्याच्याप्रमाणे मला कारवाई करता येईल. तो हे सगळी पॅरलली आपली माझी काल ही खूप सगळी माझी IT टीमची चर्चा झाली. ई भूमिती आपल्या जिल्ह्यासाठी एक खूप महत्वाची सॉफ्टवेअर असणार आहे आणि फक्त शासकीय जमीनसाठी नाही, एक टप्पे आम्ही याच्यात ऍडिशनल फीचर करणार. तो असे काय होतं ना की आम्ही खूप सॉफ्टवेअर करतो आणि लोकांना हा पण वापरायचे ता पण वापरायचे, तसं नाही. एक सॉफ्टवेअर मध्ये आम्ही मल्टिपल फीचर इंटिग्रेट करणार. फीडबॅक सिस्टम करणार, याच्यात शासकीय जमीनची माहिती करणार, शासकीय इमारतीची माहिती याच्यात इंटिग्रेट करणार.